आईचा काय विषय झालाय? आईला खुश झाली आले आई आई। अरे बापरे जोरात दे दे पायाची पायाची काय गडबड पाय स्टार। हाय हाय ना बाय. चला हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये। आज आम्ही फॅमिली सोबत चाललो आहे बहिणीकडे, तर आमच्या सोबत पूर्ण फॅमिली मला दाखवतोय। ही आमची पायल। हाय मी पण ब्लॉग बनवते, पायल फडे ब्लॉग्स। हे आमचे मोठे बंधू, ही माझी माशी। इकडे आमच्या सगळी लेडीज कंपनी आहे आणि पुढे आमचे भाऊजी मालशेज घाटामध्ये थोडं जरा पाय मोकळे करायला तर उतरलो गाडीतून। बघू शकता तुम्ही मागे मालशेज घाटाचं सौंदर्य। असा बाजूला हायवे बघू शकता। आता अजून आम्हाला 1 तास लागेल जायला, अजून 1 तासाचा प्रवास आहे। बघा कसा माकड बसला इकडे, झोपला नाही वाटतंय रात्री, नाही जागरण करतोय। तुम्ही बघा शकता इकडे माकडं पण आहेत। ही 3 माकडं नाही तिकडे पाठीमध्ये 3 आहेत। कुठे चाललात तुम्ही? ऑन द वे जुन्नर जुन्नर। हे बघा इकडे आमचा फोटोशूट चाललाय लेडीज कंपनी। ही गांधीजींची 3 माकडं बघा कशी माकडं आहेत ती। म्हणजे आमचा 4था माकड चढतोय वरती। हा त्याला मोबाईल लागतो। आता काहीच आम्ही आता पोहोचलो आहे जुन्नर मध्ये। बघू शकता आम्हाला अंधार झाला आता, 7 वाजले, पावणे 7 झालेले आहेत। आता बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि समोर शिवनेर किल्ला आहे। चांगलं दिसत नाही तर आता आम्ही तर 3-3.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आता जुन्नरमध्ये पोहोचलो आहे। आता सगळे उतरत आहेत बघा। आता आम्ही उतरून वरती जातोय बहिणीच्या घरामध्ये। ही कशी तोंडा बघा। आईचा काय विषय झालाय? आईला खुश झाली आली आई 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 खूप खुश झाली आहे, मुलीकडे आले तिच्या। चला हे बघा कशी चाललेत। सगळी कंपनी चालली आतमध्ये बघा। आईचं जरा एक्सप्रेशन बघा किती खुश झाले, पुढीकडे आई नुसते असते। ब्लॉगर आलेत तुमच्या घरामध्ये? हे हाय यो भाई आमचा काय भाई आमच्या दादाला जामच भूक लागली ना, वडापाव घेऊन आलाय। 20 वडापाव आणलेत बघा, 20 वडापाव आणलेत, 20 वडापाव। माओ वडापाव खाशील ना? खाशील का? हे 2 बहिणीची काय गप्पा चालल्यात? काय गप्पा चालल्यात एवढ्या इम्पॉर्टंट?
वडे पाव हे आम्ही आणले नाश्ता हे वडे आणि हे पाव हे आम्ही वडे पाव आणले याचा काय नाव आहे काय यांची जेवढी चर्चा काय चर्चा तुमची कोण किती वडापाव खाण्याच्या डिस्कस चालू की तुमची एक वडापाव एक आता बॅग बिगी काय काढता का नाही वाव वडे वडेवाली आमचे वडेवाले दोघे जण वडापाव पार्टी हे बघा कसे वडापाव खायला भेटले ना यांना काय बसत काय खाते ना ए बाय माऊला दिला का माऊला दिला मावड्या बस आत्याकडे आतू अरे जास्त आणलं ना वडापाव काय बाबा पप्पाने काय केली माऊ वडापावची पार्टी कोण खायचं माऊ नाही ना आम्हाला वाटतं तुम्ही जेवायला देणार नाही म्हणून आम्ही हे बघा कशी एन्जॉयमेंट चाललंय सगळी भावंडे भेटलेत ना ती सगळी हे माझं पिल्लू हे माऊ मग आमचा रिंग स्टार सतत मोबाईल हा बघा कसे डान्स चाललाय बघा अरे बापरे अरे बापरे अरे बापरे हो आदर्श भाई आमचा जुन्नरचा लाडका आदर्श इकडं जेवणाची तयारी पाहुणी आजचं काय पाहिजे तुमचं आज माधुरी आजचं काय पाहिजे नाही तुला ना माहिती अरे बापरे जोरात दे दे हो दे एकदम झणझणीत आमचा आचार्य आता जेवणाची तयारी करतोय गुड मॉर्निंग गाईज सकाळ झालेली आहे आता म्हटलं बघा शेजू आणि आता तुम्हाला समोरचं दृश्य दाखवते समोरच आपल्या इथे शिवनेरी किल्ला आहे समोर शिवनेरी किल्ला आहे पहिले इथून समोर दिसायचा पण आता इथे जरा बांधकाम केल्यामुळे दिसत नाही आता समोर दिसतोय ना सर आता बघूया बाकी मंडळी काय करते बाकी चिल्लर मंडळीकडे जरा इथंच आहे सगळी खेळतात इकडे पायाची काय गडबड पाय टॉयल बघा बडे दाखव काय चाललंय असंच हो बरी बापरे अरे बापरे पलकला लिस्टिप कमी झाली भेटली पलक ही दुधाची बॉटल बघा कशी चालली दूध गंगा
आज काय खीरचा बेत आहे का? हा बघ. मस्त. काय मनुके बिनुके टाकलेत का नाही? कांदा मास्टर. कांदा मास्टर. हे बघा चिल्लर पार्टी अजून झोपलेली आहे. विरूची अवस्था बघा जरा जरा जोराची लागली त्याला. आम्ही चाललोय ओझरच्या गणपती दर्शनाला सगळे फॅमिलीसोबत. बघू शकता सगळे. हे आमच्या मॅडम ते काय बोलत नाही त्यांना पैसे ओरिंग स्टार. हाय हाय ना बाय नाही. चला फटाफट. गँग गँग. कुठे आहे आपली गाडी? समोर आमची इको. आम्ही एवढे लोक त्याच्यामध्ये झालेले. हे आहे करा. ब्लॉगर मी पण आहे पण आम्ही बंद केला. कुठे चालले तुम्ही? बाप्पाच्या दर्शनाला. आज समोर बघू शकता तुम्ही शिवनेरी किल्ला. शिवनेरी किल्ला आहे. आता आपल्याला जायचे ओझरच्या गणपती दर्शन. बघा कशी गाडी चालली गाडीत बसायची. दुसरी एक गाडी आहे आमची. कुठे आहे ती? इकडे इष्टा. काय हे आमच्या मॅडममध्ये फोटो काढा. कुठे चालले तुम्ही? बघा चिल्ली पेले आईला कसलं टेन्शन आलंय? हो का? नाही दुसरी गाडी आहे ना. अरे बाबा बाप्पा करायला चाललाय. बाप्पा इथे बाप्पा आहे ना समोर. बाप्पा करून बघा कसं आदर्श बाप्पा करतोय. आता आम्ही दुसऱ्या गाडीत जाणार. तिथं हाय सगळी बच्ची कंप्लीट लेडीज आहे. आता आम्हाला दुसरी गाडी वळून घे. आमचे छोटे भाऊजी आमचे मोठे भाऊजी. तर आम्ही जातोय दुसऱ्या गाडीत बसायला. या आमची शायनर. आम्हाला जागा नाही का? बसा तर तुम्ही तिकडनं बसता. सरक चला सरका. ही शायनर. ए मग विरू तू इकडे आला. तिकडे कोण? तिकडे जायचं. गुद मारते बाहेर. आम्ही चाललो फिरायला. कुठे? एन्जॉय करायला. एन्जॉय करा. चाललं बाप्पाच्या दर्शन चाललंय. बाप्पाच्या दर्शनाला. हे बारीक पोरं आपल्याला कशाला पाहिजे? शायनर विरू निघालोय. बाबा गणपती बाप्पा. आता निघालो आम्ही दर्शनाला ओझर. ऑन द वे. समोर बघ कसा मस्त शिवनेरी किल्ला दिसतो. मस्त शिवाजी महाराजांचा. आता इकडे सरळ पुढे नदीच्या पुढे गेला कर राईट. ही बघा दुसरी आमच्या मागे लेडीज कंपनी बच्चे कंपनी. असं आम्ही जातोय आता. किती मस्त आहे ना शेती. हिरवीगार. जाळून तोडलंय. जाळून पेटून देतात आणि मग काय नाही ना गाडीनं बैल तर दिसते. आपलं बैल त्याची बाई बिचारे बरोबर मागे जातात. स्टेपनी आहे. गाड्या पार्किंगला मी पोचलोय ओझरला.
तुम्ही बघू शकता इकडे पार्किंगमध्ये आता आम्ही पार्किंगला गाडी लावतोय. ही आमची दुसरी गाडी, पहिली गाडी आपण आता जातोय मंदिरामध्ये दर्शनाला. आमच्या तर गँग उतरेल गाडीमधून. संपले पैसे तुमचे, उतरा. नाही नाही नाही, पैसे दिल्याशिवाय उतरायचा नाही. नको येतो का तिकडनं उतर. लॉक केलं जातं इकडनं. ही चिमणा गँग आता बाहेर निघणार. गँग आता चिंबुडे पडशेल. हे जाऊ नको, पुढे जाऊ नको. आम्ही जातोय दर्शन घ्यायला मंदिराकडे. समोर मंदिर आहे. हे माऊ माऊ काय समोर दिसतंय ते मंदिर ओझरचं. हा चला चला आल्यावर बघा. श्री विघ्नहर्ता समोर मंदिर आहे. आम्ही जातो आतमध्ये. काय आलं? चल चल, मला वाट गर्दी आहे. समोर प्रवेशद्वार आहे. विघ्नहर्ता श्री क्षेत्र ओझर. बाप्पाचं मंदिर बघू शकता. असं फिरून फिरून जावं लागेल आपल्याला दर्शनासाठी. गणपती बाप्पा आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही आता जातोय. कुठे जातोय आपण? आत्ता आम्ही चाललोय आशा दिदी संच्या शेतावर. हां, तिकडे आम्ही बरंच दिवस झाला गेलो नाही. बरंच वेळा आलो, पण त्याच्यानंतर आता योग आलाय. तिकडे जाणार आहेत आम्ही. आता मंदिराच्या बाहेर आहे आम्ही. आता शेतावर जायचा विचार आहे. आता शेतावर आता आपण आलो आहे भाऊजींच्या शेतावर. इथे त्यांचे शर्तीचे बैल वगैरे आहेत, गाई वगैरे आहेत. शेती इकडे पाठीची शेती. जरा उशीरच झाला आम्हाला यायला. इकडे अंधार पडले. त्यांची शेती कांदा वगैरे लावला इकडे त्यांनी. हा त्यांचा गोठा आहे. दाखवतो गोठा आतमध्ये काय कसं काय. बघा कसं आहे. आताच घेतलाय हा चेतक. बाजू रे बाहेर कसं झालंय चेतक. कसा बसलाय ही घोडी. मला येऊ वाटतंय चेतक. कसा वाश्या बघतो बघ. अरे भाई आत्मर्शी बद्री. यो चेतक मॅगी मास्तर तो नाचा आणि तो बंटी. नाचा बंटी. ये घोडी राणी का? घोडी राधा. ही श्रावणी. ही लक्ष्मी. आता आम्ही आलो शेतावरून घरी. आता बघूया आजचं जेवणाचा काय प्लॅन. काय आहे भाकरी? काय आहे? हो का? कसलं मटण आहे? एवढं कांदे कशाला कापलं? पाहिजे झाले नाही का? बघू
वाव मोठा मटन आहे मस्त आहे मेंढराचा बकऱ्याचा हाय गाईज सकाळचे 7 वाजलेले आहेत आता आम्ही चाललो आहे घरी आता सगळ्यांना शाळेत पण जायचे मुलांना वगैरे आम्हाला जायचे कामावर तर आम्ही जातो घरी 2-2.5 तास लागतील 10-10:30 परतीचा प्रवास चालू झालेला आहे आपल्या घरी 2 दिवस खूप मजा केली आता घरी मस्त वातावरण आहे शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशीच आहे जुन्नर बघू शकता ही गँग आमची आईला बाय कर मी होते तिथे 1 दिवस काल लागतंय ना गाडीत बसलेला आहे आता निघतोय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हाय गाईज गुड मॉर्निंग बाय छकुली छकुली गेली तिला लवकर जायचं होतं वाटतंय बाय कोण गेली नाही माव कशी बाय करते बघा आजूला बाय करते तू बाय बाय जुन्नर बाय पण आता झाली सवय पण माता की हाय मित्रांनो आता आम्ही ते मध्ये थांबलोय नाश्त्यासाठी थांबलोय आम्ही नाश्ता घेतला पार्सल आणि इथं रस्त्यात थांबलो मस्त जंगलामध्ये ही आमची चायनर हे कसे वडापाव वाटते झाले वडापाव खातात काय गरम गरम तुला मला पण दे माझी मावडू कशी खाती वडू मस्त आहे छान आहे शेजू बघ कशी खाती शेजू शेजू आहे शेजू ते मॉडेल बघा का ते वडापाव वडापाव सारखी झाली तुम्ही पण बघू शकता पाठीमागं मस्त जंगल आहे आम्ही नाश्ता करायला थांबलो होतो पार्सल घेतलं होतं नाश्ता आणि इथे येऊन मस्त पुढं जंगलाचा जरा मजा घ्यावा जंगलाची इथं मस्त बसून आम्ही नाश्ता केला तर निघतोय आमच्या घराकडे मस्त झालाय सगळ्यांचा नाश्ता पाणी पितोय काय आलं इकडं रील स्टार पायलच्या रील चालू आहेत चला आता निघू थोड्या वेळात रील्स चाललेत रील्स सगळे रील्स स्टार आहेत आमच्या घरात आपण आले तो गाइस यहाँ पे हमारा रील्स चालू
यहाँ पे हमारे ब्लॉगर मोटू ब्लॉगर मोटू ब्लॉगर समजलं का बाई मोटू ब्लॉगर असं असतं. पोहोचलोय आता गावामध्ये पण नाही तर दोन तीन शीट जर आले झाले रडकुंडे आले शाळेत जायचं त्यांना नको बरं शाळेत जायला नको तर काय आम्ही पोहोचलेलो आहे घरी आता घरी पोहोचलो आता सगळे गेले आता हे बघा कशी तर अशा प्रकारचा झाला आमचा प्रवास कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा